वंचेल तोते लाहो प्राणी जात. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक देवाकडे अर्थात श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे पसायदान मागतात. पसायदान जे आहे वैश्विक प्रार्थना आहे. पसायदान मागत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सार, संपूर्ण गीतार्थाचा सार, नवे नवे वेदार्थाचं सार सगळं 9 ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आणलेलं आहे. या 9 ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मकांडाचा विचार सांगितला आहे, उपासनाकांडाचा विचार सांगितलेला आहे आणि ज्ञानकांडाचा सुद्धा विचार सांगितलेला आहे. ज्याला 9000 ओव्या वाचणं शक्य नसेल त्यांनी या 9 ओव्याचं जरी रोज पारायण केलं तरीसुद्धा जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या 9 ओव्यामध्ये सगळी परमार्थाची साधना ज्ञानेश्वर महाराजांनी आणलेली आहे. जीवनामध्ये अत्यंतिक कल्याण प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्त होण्याकरता जे जे काही साधनं गरजेचे आहेत या सगळ्या साधनाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी 9 ओव्यामध्ये आणलेला आहे. म्हणून पसायदान खूप महत्त्वाचं आहे. केवळ पसायदानाचंही अंतर्मुखपणे आपण चिंतन केलं, त्याच्याप्रमाणे आपण जर वागलो तर ज्ञानोबारांनी पसायदानामध्ये जी मागणी केलेली आहे किंबहुना सर्व सुखे, ती अवस्था आपल्याला सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मागत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली मागणी मागितली, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 3 मागण्या मागितल्या. पहिली जी मागणी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, ही मागणी जी आहे दुर्गुण नष्ट व्हावेत, अनिष्टाची निवृत्ती व्हावी याच्याकरता मागितलेली मागणी आहे. सत्कर्मी रती वाढो ही इष्टाची प्राप्ती करून देणारी मागणी आहे. एक तर पाप गेलं पाहिजे आणि पुण्य प्राप्त झालं पाहिजे, दुःख गेलं पाहिजे, सुख प्राप्त झालं पाहिजे. निषेधांश बली यांसहा म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. निषेध हा बलवान असतो. चांगलं होईल तेव्हा होईल, पण पहिल्यांदा वाईट गेलं पाहिजे. म्हणून अगोदर जे खळांची व्यंकटी सांडो ही मागणी घेतली आणि नंतर पुढे मग तया सत्कर्मी रती वाढो म्हटलं. आणि असं जर झालं तर आपोआप त्या ठिकाणी सगळ्यांचं चित्त शुद्ध होईल आणि परस्परामध्ये प्रेमभावना, सद्भावना निर्माण होईल. सद्भावना निर्माण होणं हे सुद्धा गरजेचं आहे. काही मागण्या ज्या आहेत त्या वेष्टी करतायत आणि काही मागण्या ज्या आहेत त्या समष्टी करतायत. प्रत्येक व्यक्ती सुखी झाली पाहिजे आणि सगळा समाजसुद्धा सुखी झाला पाहिजे. खळांचे व्यंकटी सांडो ही वेष्टी समष्टी दोन्हीसाठी मागणी. त्याचं जर दुष्टबुद्धी गेली तोही सुखी होईल, त्याच्यामुळे सगळा समाजही सुखी होईल. तया सत्कर्मी रती वाढो ही वेष्टीची मागणी आहे. आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांची ही मात्र समष्टी करता मागणी. सगळा समाज सुखी व्हायचा असेल तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सद्भावना पाहिजे, प्रेम पाहिजे. एकमेकाविषयी मत्सर नको, द्वेषाची भावना नको, तर प्रेमाची. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.
मैत्रीची भावना असेल, दुसऱ्याला मदत करण्याची भावना असेल, तर समाज आपोआप त्या ठिकाणी सुखी झाल्याशिवाय राहणार. भागवतामध्ये आपण चरित्र पाहून आलो. त्या रंतीदेव महाराजांचं चरित्र आलेलं आहे. रंतीदेव महाराजांनी त्या ठिकाणी सगळं राज्यदान दिलं. अनेक वर्ष अनेक दिवस त्यांना उपवास घडला. जवळजवळ मला असं वाटतं किती 47 का 48 दिवस उपवास घडला. आणि उपवास घडल्यानंतर ते उपाशी आहेत, पत्नी उपाशी आहेत, मुलगा उपाशी आहेत. आणि कोणीतरी मागण्या करता आलं, म्हणजे काहीतरी अन्न त्यांना मिळालं, अन्नधान्य पाणी मिळालं. पण ते अन्नधान्य पाणी मिळाल्यानंतर इतक्या दिवसाचा उपवास झाल्यानंतर ते अन्नधान्य आणि पाणी मिळालं होतं. खायला बसणार तेवढ्यामध्ये कोणतरी आलं आणि अन्न मागून घेतलं, पाणी मागून घेतलं आणि सगळंच मागून घेतलं. 3 अतिथी आलेने 3 अतिथीने वेगवेगळ्या रूपामध्ये, चांडाळाच्या रूपामध्ये, ब्राह्मणाच्या रूपात, वैश्याच्या रूपात ते सगळं मागून घेतलं. आणि त्यांनी ते दिलं. दिल्यानंतर हे 3 देव प्रगट झाले. आणि देवांनी त्या ठिकाणी विचारलं की आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो, एवढा उपवास घडून सुद्धा तू आम्हाला दान देतो म्हणजे काय, काय पाहिजे तुला? एकच मागणी मला पाहिजे. भगवंताला सांगितलं की आरतीम प्रपद्ये अखिल देह भाजाम. देवा मला सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान द्या. कशा करता? जे जे काही जगात दुःखी असतील, लोक दुःखी असतील, त्यांचं दुःख मला सहन करायचं. सगळे जग सुखी झालं पाहिजे आणि सगळ्यांचं दुःख मात्र मला प्राप्त झालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. म्हणजे सर्वांच्या विषयी सद्भावना त्यांच्या अंतःकरणात, कोणी जगामध्ये दुःखी राहिलं नाही पाहिजे. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं पाहिलंय, सगळं अनुभवलंय. खल कसे असतात, त्यांचा त्रास कसा असतो, सगळं अनुभवलंय. लहानपणापासूनच अगदी मोठे मोठे खळ भेटलेले आहेत. हो, मधुकरी मिळवून देणारे खल भेटलेले आहेत, निंदा करणारे खळ भेटलेले आहेत. त्यामुळे सगळा समाज सुखी झाला पाहिजे त्यांना तळमळ आहे. आणि का समाज दुःखी झालेला आहे? तर एकतर खलत्वामुळे दुःखी झालेला आहे, दुसरं सत्कर्मामध्ये कोणी प्रवृत्त होत नाही त्याच्यामुळे समाज दुःखी झालेला आहे. आणि कोणाचंच कोणाविषयी प्रेम नाही. वास्तविक पाहता अनेक वेळेला प्रयत्न केला, कशासाठी? शुद्धी करून घेण्यासाठी. परंतु पाहिलं सगळे धर्म मार्तंड तिथे बसलेले होते पैठणला सुद्धा, पण कोणाच्या अंतःकरणात यांच्याविषयी प्रेम नाही. किती केलं तर हे संन्याशाचीच मुलं आहेत असं म्हणून हिनवलं गेलं. एवढे मोठे धर्म मार्तंड आहेत, धर्माला जाणणारे आहेत. बरं, आमच्या आईवडिलांनी आता देहांत प्रायश्चित्त घेतले, आता तरी आम्हाला धर्मामध्ये घ्या, आता तरी आम्हाला शुद्धी करून घ्या. परंतु धर्म जाणणारे सगळे आहेत, पण त्यांच्याही अंतःकरणामध्ये प्रेम नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी मागणी केली की समाज सुखी व्हायचा असेल तर बाबा भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळ्यांच्या विषयी मैत्रीची भावना असली पाहिजे. आणि पुढच्या 3 मागण्या आणखी ज्ञानोबारायांनी केल्या. त्याच्यामध्ये दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. त्या ठिकाणी ही मागणी केली. पुढच्या ज्या मागण्या आहेत किंवा आता ह्याच ओळीमध्ये जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, अशी मागणी केलेली आहे. ही मागणी पूर्ण होण्याकरता या बाकीच्या सगळ्या मागण्या सांगितलेल्या आहेत. दुरिताचे तिमिर जाओ. जगामध्ये असलेलं जे दुरित आहे आणि त्या दुरिताचं तिमिर, तिमिर म्हणजे अंधकार, दुरित म्हणजे पाप,
पापाचा जो अंधकार आहे तो निवृत्त झाला पाहिजे, तो गेला पाहिजे. कारण आता सगळा समाज सुखी व्हायचा म्हटलं, किंबहुना सर्व सुखी ही मागणी डोळ्यासमोर ज्ञानोबारांची. आणि सगळं जग सुखी व्हायचं म्हटलं तर जगातलं काय गेलं पाहिजे? पाप गेलं पाहिजे. कारण जगात दुःख कशामुळे आलेलं आहे? पापाचं फल एक आहे दुःख आहे, आणि पुण्याचं फल आहे विधीची वाफ चुकवी, अन्यायाची बी वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी, मग तयाची सारिके असंभाड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. दुःख का आलेलं आहे? पापामुळे आलेलं आहे. या जन्मातला असेल, पूर्वजन्मातला असेल, संचितातला असेल. आणि पापच दुःखाचं मूर्तिमंत स्वरूप होऊन माणसासमोर येत असतं. पापच दुःखाची परिस्थिती निर्माण करत असतं. आणि म्हणून ज्ञानोबाराय सगळं जग सुखी व्हायचं याच्याकरता मागणी मागतात, दुरिताचे तिमिर जाओ. हा दुरित आहे, आणि या दुरिताचं तिमिर, दुरित शब्दाचा अर्थ आहे दुराचरणाने जे तयार होतं त्याला म्हणतात दुरित. अर्थात दुरित म्हणजे पाप. पाप कशाने तयार होतं? दुराचरणाने तयार होतं. पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेचे उन्मत्त करी सदा. शास्त्राच्या विरुद्ध वागला मनुष्य की पाप घडतं. आणि या दुरिताचं तिमिर जावो, दुरित जावो असं म्हटलं नाही, दुरिताचे तिमिर जावो. तिमिर शब्दाचा अर्थ आहे अंधार. हा पापाचा अंधकार जो आहे तो मनुष्याच्या जीवनातला नष्ट झाला पाहिजे. आता दुरित घडलेलंच आहे, ते तर भोगावंच लागणार आहे. पण दुरित कशामुळे निर्माण झालं? अंधारामुळे निर्माण होतं. दुरिताला तरी कारण काय आहे? ज्ञानोबारांनी पाप घडण्याची काही कारणं सांगितलेली आहे. 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय पाप घडण्याचं कारण सांगतात. तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राक्तनीही सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले दे. तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राक्तनीही सदोखी. म्हणजेच पापाला कारण जर काय असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात मूळ अज्ञान आहे. अज्ञान एक रूढे तेने कोह विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहो हो महेश. सगळ्या दुःखाचं कारण काय असेल तर पापच आहे. सगळ्या आपल्या पापाचं कारण काय असेल तर अज्ञानच आहे. मी देह असं मानणं सुद्धा काय सांगितलंय? पाप सांगितलं. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊनिया पाठी थापटी. म्हणजे काय? ज्ञानोबारा इथे पाप जावो म्हणण्यापेक्षा दुरिताचे तिमिर जावो म्हणतात. म्हणजे पाप आणि पापाचं असलेलं कारण अज्ञान, याला ज्ञानोबारांनी या ठिकाणी दुरिताचे तिमिर जावो असं म्हटलेलं आहे. हा अज्ञान काय करतं? अंधार निर्माण करतं. आणि मग अंधारात जसं हिंस्र श्वापद बाहेर निघतात, अंधारात चोर बाहेर निघतात, तसे जीवनामध्ये एकदा का अज्ञान रूपी अंधार आला, अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. काय पूर्वार्ध आहे? अज्ञानाने सगळे जीव, अज्ञानाने ज्ञान माणसाचं आवृत्त होतं. नारते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभो, अज्ञानेनावृतम ज्ञान मुह्यंती तेन मुह्यंती जंतवा. सगळे लोक मोहित झालेले आहेत. त्याला कारण काय जर असेल तर अज्ञान आहे. पाप कशामुळे घडतं? अज्ञानामुळे घडतं. अज्ञानामुळेच मग काम तयार होतो, क्रोध तयार होतो, लोभ तयार होतो. अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः.
भगवान परमात्म्याला अर्जुनाने प्रश्न विचारलाय, ऐसा कोणाचा बलात्कारू असे जे मार्ग सांडवणे अनारसे वर्तेतात. हो, जे सगळं काही जाणतात पण सगळं जाणून सुद्धा मनुष्य पापात का प्रवृत्त होतो. भगवंताने त्याचं उत्तर देताना दिलं की काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. अज्ञानामुळे हे निर्माण झालेले आहेत. म्हणून अज्ञानाचा हा अंधार जो आहे मनुष्याच्या जीवनामध्ये गेला पाहिजे. पापाचा जो अंधार आहे, पाप असलं की मनुष्याच्या जीवनात सगळा अंधार पडतो. अज्ञान हा सुद्धा अंधारच आहे, पण पाप घडलं की काय होतो, अंधार पडतो. अंधार पडतो म्हणजे अंधारात जसं माणसाला दिसत नाही तसं पापामुळे माणसाला काय दिसत नाही. तुका म्हणे नाड पाप टाके हिता. चांगल्या गोष्टी करायला त्याला सुचत नाहीत, पाप त्याला वाईट गोष्टीत प्रवृत्त करतं आणि दुःखामध्ये त्या ठिकाणी प्रवृत्त करत असतं. म्हणून ज्ञानोबारांची जी मागणी आहे, दुरिताचे तिमिर जाव, हे अज्ञानरूपी किंवा पापरूपी अंधकार जो मनुष्याच्या जीवनामध्ये आहे तो गेला पाहिजे. 16व्या अध्यायामध्ये सुद्धा श्लोक क्रमांक 9 ते 18 कसं पाप तयार होतं ते मनुष्याच्या जीवनात सांगितलंय. आसुरी लोक जे असतात, असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुर अनीश्वरम अपरस्पर संभूत, देवाला न मानणारे लोक मग कसे पापामध्ये प्रवृत्त होतात, सगळी यादी सांगितली भगवान परमात्म्याने. हो, एताम दृष्टिमोष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धया किंवा काममाश्रित्य दुष्पूरम दंभ मदान्विता इदमद्यमया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम किंवा असोमया हतशत्रू हनिश्चय चापरानपि आड्य बीजनवानस्मी कोण्योस्ति सदृशोमया एकशे दास्यामी मोद्दिश्य. अशा प्रकारे मोह निर्माण होतो. देवालाही मानत नाहीत आणि पाप करत राहतात. अनेक प्रकारची पाप करतात, पापातून त्यांचं पापाची प्रवृत्ती होते आणि मग अज्ञानरूपी अंधकार आणखीन गडद होतो. पापामुळे अज्ञान त्यांचं वाढतच जातं. पापाचे प्रकार करताना या ठिकाणी सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे पाप आहेत जे पापामुळे दुःख निर्माण होतं. पहिलं पाप सांगितलंय प्रकीर्णक नावाचं पाप आहे. गुरुला हो तू असं म्हणणं हे प्रकीर्णक पाप सांगितलं. दुसरं पाप सांगितलं जातीभ्रंशकर पाप. त्या ठिकाणी वास घेण्यास अयोग्य मद्यादी पदार्थाचा वास घेणे, कुटील स्वभावाने वागणे. संकरीकरण पाप सांगितलं, पशुवध करणं. अपात्रीकरण पाप सांगितलं, कृमी कीटक जंतू पक्षी मारणं, फळे लाकडं चोरी करणं, धैर्य न धरणं. उपपातक सांगितलं, गोवध करणं, उपनयन न करणं, चोरी करणं, मीठ तेल विकणे, द्रव्य घेणे, अशी अनेक सांगितले. महापातक सांगितले काय काय, ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुरुवांगनागमहा महंती पातकान्याहू संसर्गैश्च तैसा. ब्रह्महत्या करणं म्हणजे ब्राह्मणाचा वध करणं, सुरापान म्हणजे मद्यपान, व्यभिचार करणं आणि त्यांच्या सहवासात राहणं हे सुद्धा पाप सांगितलं. अनुपातक आहेत काही, झोपून राहणं सूर्योदय झाल्यानंतर वगैरे, स्मशानातून जाणं, घोड्यावर बसणं सुद्धा पातक सांगितलं. अनुपातक बहुतेक सगळ्या नवरदेवाला ते पाप लागत असेल. अतिपातक सांगितलं. अशी अनेक पातकं सांगितली. पण ही सगळी पाप काय करतात, पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेची उन्मत्त करे सदा. अंधकार निर्माण करतं, दुःखाचा अंधकार निर्माण करतं, अज्ञानाचा अंधकार गडद करतं आणि ते पाप माणसाला पुन्हा त्या ठिकाणी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये टाकतं. रामावतारामध्ये आपण पाहिलं, प्रतापभानू नावाचा राजा आहे. तो प्रतापभानू नावाचा राजा सदाशील आहे, चांगला सदाचरणी आहे, चांगलं वागणार आहे. पण थोडासा लोभ मनामध्ये आला. त्याचं कारण सगळं राज्य गेलं, ऋषींनी शाप दिला आणि तो प्रतापभानू राजाच रावण झाला. असं
आता रावण झाल्यानंतर त्याच्याकडून आणखीन पातकं घडली, दुराचार घडला, अज्ञान आणखीन गडद झालं. मग तो रावण कुंभकर्णच पुढे शिशुपाल दंतवक्र झाला. हिरण्याक्ष हिरण्यकश्यप, रावण कुंभकर्ण, शिशुपाल दंतवक्र, हे वासनेचं चक्र सुरू राहतं. पापामुळे मनुष्य पुन्हा त्या ठिकाणी दुराचार करतो, दुराचारामुळे परत पाप घडतं आणि असं पुनरपि जननम पुनरपि मरणम, दुःख भोगत राहतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये सुखी जीवन व्हायचं असेल तर पहिल्यांदा दुरिताचे तिमिर जाओ, हे तिमिर गेलं पाहिजे, अज्ञान रूपी अंधकार गेला पाहिजे. मग आता अंधकार जायचा असेल तर त्याच्याकरता प्रकाश पाहिजे. प्रकाशाच्या विरोधी काय? अंधकाराच्या विरोधी काय? प्रकाश आहे. मग आता हा अंधकार कशाने जाईल? पापाचा अंधकार आहे, अज्ञानाचा अंधकार आहे. त्याच्याकरता काय पाहिजे? तर ज्ञानोबा म्हणतात विश्व स्वधर्मे स्वधर्म सूर्ये पाहो. सगळं विश्व जे आहे ते स्वधर्म रूपे सूर्याच्या प्रकाशात पाहो. स्वधर्म रूपी सूर्य, सूर्य त्या ठिकाणी स्वधर्माला इथे उपमा दिलेली सूर्याची. जसा सूर्य उगवला की आपोआप अंधार निवृत्त होतो, अंधार दूर होतो. का उदया चळकुळी जळकता अंशुमाळी, तिमिरे अंतराळी हरपते जसे. किंवा सूर्य उगवल्यानंतर अंधार नष्ट होतो. बरेच वेळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्व दिशेच्या रावळी उदयात येताची सूर्य दिवाळी, एरी दिशा ती काळी काळी मान आहे. सूर्य उगवल्याबरोबर त्या ठिकाणी अंधकार आपोआप नष्ट होतो. पूर्व दिशेच्या रावळी उदय येताची सूर्य दिवाळी. सूर्य आधीच दिली प्राची, जगा राणीमध्ये प्रकाशाची. त्याप्रमाणे आता ज्ञानोबा म्हणतात हा पापरूपी अंधार गेला पाहिजे, पापाला कारण असलेला अज्ञानरूपी अंधकार गेला पाहिजे. त्याच्याकरता काय झालं पाहिजे? विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. संपूर्ण विश्व जे आहे स्वधर्म रूपी सूर्याच्या प्रकाशात त्याला दिसलं पाहिजे.